वनस्पती शास्त्रातील संशोधनामध्ये एक महत्त्वाची क्लिस्टॅन्थस प्रकारातील एका नव्या प्रजातीच्या वनस्पतीचा शोध विदर्भातील 3 वनस्पती संशोधकांनी लावलाय। या वनस्पतीची जगात कुठेच नोंद नसून केवळ भंडारा जिल्ह्यामध्ये आढळल्याचा दावा संशोधकांनी केलाय। वनस्पतीचं फळ हे स्तूपाच्या आकाराचं असल्याचं त्यांनी क्लिस्टॅन्थस दीक्षाभूमियाना असं नामकरण केलंय। डॉक्टर अलका चतुर्वेदी, डॉक्टर सुभाष सोमकुवर आणि डॉक्टर जगन्नाथ गडपायले या वनस्पती अभ्यासकांनी अंबागड किल्ला परिसरातील जंगलातून ही वनस्पती शोधली आहे। दरम्यान या वनस्पती संशोधकांसोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया। ग्रामीण भागामध्ये गराडी हा शब्दप्रयोग होतो, मात्र इंग्रजीमध्ये याला क्लिस्टॅन्थस अशा पद्धतीचं ग्रामीण भागामध्ये गराडी हा शब्दप्रयोग होतो, मात्र इंग्रजीमध्ये याला क्लिस्टॅन्थस अशा पद्धतीचं वनस्पती भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील SN महाविद्यालयाचे प्राध्यापक गडपायले आणि नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राध्यापक श्याम कुवर, जे दोघंही वनस्पती शास्त्राचे प्राध्यापक आहेत, यांनी ती शोधून काढले आणि खऱ्या अर्थाने जागतिक दर्जाची ही वनस्पती भंडाऱ्यासारख्या अंबागड परिसरामध्ये आढळली, ही गौरवाची बाब आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। आपल्यासोबत दोन्ही प्राध्यापक आहेत। प्राध्यापक गडपाले साहेब, तुमचं ABP माझामध्ये स्वागत आहे। काय नेमकी ही वनस्पती आहे, कशा पद्धतीचा तुम्ही शोध लावला? सर, ही जी वनस्पती आहे, इथं आम्ही भंडारा जिल्ह्याचा भौगोलिक अभ्यास करते वेळेस किंवा वनस्पती शास्त्रांचा अभ्यास करते वेळेस याच्यात आम्हाला असं लक्षात आलं की ही वनस्पती गराडी या प्रवर्गातील आहे आणि ही वनस्पती जी आहे ही थोडी वेगळी दिसत आहे आणि वेगळी दिसत आहे तर याचा अभ्यास खूप चांगल्या लेवलवर करायला पाहिजे असं लक्षात आलं। मग आम्ही या वनस्पतीशी निगडीत सगळ्या दृष्टीने अभ्यास करण्याचा प्रयत्न केला। याचं फूल बघितलं, याचे फळं बघितली, याची पानं बघितली आणि त्याच्यानंतर भारतीय BSI कोलकात्याला असलेले एक जे सेंटर आहे त्याच्यात आम्ही तापस चक्रवर्ती यांच्यासोबत संवाद साधला असता त्यांनी असं सांगितलं की ही वनस्पती वेगळी आहे, जी क्लिस्टॅन्थस कोलिनसपेक्षा वेगळी आहे, तर तुम्ही याला नवीन वनस्पती असं शोधून काढू शकता, कन्फर्म करू शकता असे ते बोलले। तर त्याच्यानंतर आम्ही जागतिक लेवलचे जे संशोधक आहेत, तज्ञ मंडळी, त्यांच्यासोबत संवाद साधला असता ते देखील सहमती दर्शवले त्यांनी की ही वनस्पती वेगळी आहे आणि त्याच्यानंतर या वनस्पतीचे सगळे जे काही बारकावे आहेत ते लक्षात घेतल्याच्यानंतर आम्ही या वनस्पतीला नवीन वनस्पती काय म्हणू त्याला आपण नवीन वनस्पती प्रकार केलं आणि हे क्लिस्टॅन्थस या वर्गातील वनस्पती आहे आणि या वनस्पतीची जी फळं आहेत ती बाकीच्या क्लिस्टॅन्थसच्या ज्या प्रजाती आहेत त्याच्यापेक्षा वेगळं आहे आणि हे जे फळ आहे हे एक स्तूपासारखं दिसलं, त्यामुळे जवळच असलेलं एक वैभव लागलेलं किंवा ऐतिहासिक वैभव असलेली वास्तू आमच्या नागपूरमध्ये आहे आणि तिचं नाव दीक्षाभूमी, त्यावरून या वनस्पतीला आम्ही नाव दिलं आणि ते म्हणजे क्लिस्टॅन्थस दीक्षाभूमियाना। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।